नव्या नव्या आयुष्याची नवी नवी गाणी. स्वप्नील माझा राजा, मी त्याची राणी. मी ज्या मालिकांमध्ये काम केलं तिथे प्रत्येक मालिकेमध्ये साडीच पदरी पडली आहे. मला एकतर मेकअप हा प्रकार फारसा आवडत नाही, पण डेली सोप मध्ये नाईलाज असतो त्याच्यामुळे करावा लागतो. फॉर कॅमेरा आणि लाइटिंग असतात हेवी, त्याच्यामुळे आम्ही गेल्या 1-1.5 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि भेटलो होतो तेव्हा अगदी लग्न करायचंय आणि आपण भेटतोय, बोलूयात, बघूयात, विचार जमत असतील, गोष्टी जुळत असतील तर पुढे जाऊयात, नाहीतर या अशा याच्याने भेटलो होतो. आई बाबांना माहिती होतं की 10 वर्ष झाले मी एकटी राहते मुंबईत, त्याच्यामुळे त्यांना तो विश्वास होताच की तिने जर एखादा मुलगा निवडलाय तिच्यासाठी, तिचा लाईफ पार्टनर म्हणून, तर डेफिनेटली तो चांगलाच असणार आहे. सुरुवात मालिका सुरू झाल्यावर होती, मी आज सांगतेय. सुरुवात तशी झाली. लग्न ही एक अशी गोष्ट आहे ना, म्हणजे मुलीचं पूर्ण आयुष्यच बदलतं आणि मला ना तिथे कॉम्प्रोमाइज नाही करायचंय. म्हणजे शूट करतोय, मग 2 दिवस सुट्टी घ्या, 3 दिवस सुट्टी घ्या, जा तुम्ही तुमचे फंक्शन करा आणि परत या. मला ते नको होतं आणि मी क्लिअर होते आधीपासून. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. मी दादरमध्ये हरिओम या शॉपमध्ये आली आहे लग्नाची शॉपिंग करायला. पण ती लग्नाची शॉपिंग माझी नाहीये, तर एका अभिनेत्रीची आहे. आता ती लग्न करते, पण ही बातमी आतापर्यंत कुठेच बाहेर पसरली नाहीये. आणि ती अभिनेत्री कोण आहे, तर ती मयुरी आहे. मयुरी, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. खरंच तू एक धक्का दिलायस. पण मला विचारायचंय, साखरपुडा होतो, लग्न ठरतं, लग्नाची तारीख येते, शॉपिंग होते, तरी हे लपवलं कसं जातं? ऍक्च्युली लपवून ठेवायचं वगैरे असं काही दोघांनीही ठरवलं नव्हतं, पण साखरपुडा आणि लग्न यामध्ये बराच वेळ जाणार होता. एक 2-4 महिन्यांचा गॅप होता. सो असंच वाटलं की लग्नानंतरच ही गुड न्यूज सगळ्यांना देऊया. येस, आणि आता आम्ही सगळे खूप एक्साइटेड आहोत. पण आज आम्ही लग्नाच्या शॉपिंगसाठी आलो आणि तेही हरिओम या शॉपमध्ये. सो चला. बरे, साड्या किती प्रेम आहे, म्हणजे साड्यांवर प्रत्येक मुलीचं प्रेम असतं आणि मला विचारायचं तुझं किती प्रेम आहे? प्रेम म्हणजे ऑनेस्टली मला ना साडीचं आधी टेन्शन असायचं की कॅरी कशी करतात किंवा काय, पण बॅक टू बॅक मी ज्या मालिकांमध्ये काम केलं तिथे प्रत्येक मालिकेमध्ये साडीच पदरी पडली आहे. हा, हे आम्हीही नोटीस केलं खरं. त्याच्यामुळे साड्यांवरचं प्रेम आपसुकच वाढलं. आणि आता जो मागचा शो होता त्याच्यामध्ये तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या मी वेअर केलेल्या आहेत. म्हणजे धोती असेल, नऊवारी असेल, कंचुकी, आणि अगदीच आम्ही हाफ धोती प्लस एक वेगळाच दुपट्टा घेऊन त्याचा एक पदर तयार केला असेल, असे खूप एक्सपेरिमेंट केले. आणि तेव्हापासून साडीवरचं प्रेम हे आपसुकच वाढत गेलं आणि तेव्हापासूनच म्हणता येईल की मला साड्या आवडायला लागल्यात. येस, सो आज काय खरेदी करायचं ठरवलंयस? बेसिकली शॉपिंग तर माझी ऑलमोस्ट डन आहे. म्हणजे इथपर्यंत आल्यावरही म्हणजे सांगणं ठरत नाहीये, कारण की तिने अजूनही रिव्हील केली नाहीये गोष्ट. शॉपिंग डन आहे, लग्नाचं झालेलं आहे. लग्नानंतर आपण जेजुरीला जातो. तर मी विचार केला होता की दादरला तर बरेच ऑप्शन आहेत, तर एकदा विजिट करायलाच हवं. तर आज जेजुरीसाठी मला पिवळ्या कलरची साडी हवी आहे आणि मी हरिओम शॉप बद्दल ऐकलं होतं, तर विचार केला की विजिट करूयात आणि बघूयात. चला, आता आपण साडी बघायला तरी सुरुवात करूया. येस 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 येस. ओके, याला वर्क हे ऑलरेडी दिलेलं असेल त्यांनी. ओके, अच्छा. मी बघू सेल्फ मध्ये. मला सांग, असा काही विचार केलाय लुकचा की कशा पद्धतीने तुला लुक
क्रिएट करायचा, कारण प्रत्येक आपला एक लुक ठरलेला असतो. ठरलेलं असतं. लग्नात हे हवंय, हळदीत हे हवंय. हम्म, सो असा काय विचार केलाय की काय लुक करणार आहेस असं? ऍक्च्युली प्लॅन असं काहीच नाहीये, पण पर्सनली मला ना सोबर प्रचंड आवडते. मला एकतर मेकअप हा प्रकार फारसा आवडत नाही, पण डेली सोप मध्ये नाईलाज असतो, त्याच्यामुळे करावा लागतो फॉर कॅमेरा आणि लाइटिंग असतात हेवी, त्याच्यामुळे. त्याच्या व्यतिरिक्त मला पर्सनल आयुष्यामध्ये कम्प्लिटली नो मेकअप लुकमध्ये जगायला आवडतं. खूप मिनिमल मेकअप करते मी, आणि त्याच्यामुळे मी मॅरेजमध्ये सुद्धा तेच सगळं प्लॅन केलेलं आहे की लग्नामध्ये हळद असेल, इनफॅक्ट एंगेजमेंटमध्ये सुद्धा की मिनिमल मेकअप करूयात. जमलं तर मी कम्प्लिटली नो मेकअप लुकमध्ये सुद्धा जायला तयार आहे, कारण मला ओरिजिनल किंवा नो मेकअप प्रचंड आवडतो. त्याच्यामुळे ती एक सादगी, सोबर आणि मिनिमल ज्वेलरी असं तरी सध्याचं प्लॅनिंग आहे. बाकीचं बघूयात आता माझे डिझायनर वगैरे काय सजेस्ट करतात. आता ते साड्या तर आपल्यासाठी काढतायत, पण तोपर्यंत मला हेच विचारायचं आहे की ही लव्ह स्टोरी फुलायला कधी लागली आणि कधी सुरुवात झाली या लव्ह स्टोरीची? ऍक्च्युली लव्ह स्टोरी असं तर मी नाही म्हणणार, कारण आम्ही भेटलेच असे होतो की लग्न करायचं आहे. त्याच्यामुळे क्लिअर होतो दोघंही की लग्न करायचं आहे, भेटूयात, बोलूयात, एकमेकांचे विचार, आवडीनिवडी जर पटल्या तर पुढे जाऊयात, आणि मग घरी सांगूयात, आणि मग पुढचं पुढे बघूयात. पण आधीच जर असं काही वाटलं की समाव हे वर्क नाही होते तर आपण थांबूयात, देन तू तुझ्या मार्गी, मी माझ्या मार्गी, इतके आम्ही क्लिअर होतो. सो 1-1.5 वर्षापूर्वी आम्ही भेटलो, आणि प्रपोज वगैरे मला तर काहीच आठवत नाहीये. इतकं स्मूथली आमचं रिलेशन पुढे गेलं, आणि आज एंगेजमेंट पण झाली आहे. येस, पण असं असतं ना की ती एक मैत्रीची सुरुवात होते. तर मला तो पण जाणून घ्यायचा आहे की कधी ही सुरुवात झाली, कधी बोलायला लागलात, आणि मग कधी ठरवलं की आता आपण लग्न करतोय? ठाण्यातच मी ठाण्यात राहते मुळात, तर ठाण्यातच आम्ही भेटलो होतो एका कामासाठी. ॲक्च्युली पर्सनली एकमेकांना भेटलो होतो असे नाही, एका कामासाठी आम्ही ग्रुपमध्ये भेटलो होतो. तिथे त्याने मला बघितलं होतं, आणि सुरुवातीला जस्ट एक हाय हॅलो अशा पद्धतीचं बोलणं होतं, आणि त्याच्यानंतर मग हळूहळू आमची जरा छान मैत्री व्हायला लागली, कारण दोघांच्या सवयी बऱ्यापैकी सेम होत्या, आवडी सेम होत्या, आणि मग बोलता 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 सहज असा विचार झाला की मलाही आयुष्यात पुढे जायचं होतं, त्यालाही जायचं होतं. तर त्या अनुषंगानेच आम्ही बोललो की असं असं आहे. तर दोघांनी म्युच्युअली ठरवलं की थोडा वेळ देऊयात आपल्या या नात्याला म्हणजे रिलेशन नव्हतंच खरं तर, या मैत्रीला थोडा वेळ देऊयात, दोघांच्या आवडीनिवडी बघूयात, सवयी बघूयात, आणि जर आवडल्या तर घरी सांगूयात. पुढाकार कोणी घेतला होता यात नेमका? कोणीही नाही, खरंच कोणीच नाही, कारण आजही आमची भांडणं होतात. कारण माझं नेहमी असतं की तू मला प्रपोज केलं होतं, तू मला प्रपोज केलं होतं, आणि तो मला म्हणतो अच्छा कधी, कसं, सांग बरं, आणि मी निरुत्तर असते, माझ्याकडे उत्तरच नसतं. पण खरंच खूप स्मूथली हे रिलेशन पुढे गेलं, आणि प्रपोज ॲक्च्युली कोणीच नाही केलं. अचानक हे कसं सुरू झालं, आणि आज हा प्रवास, म्हणजे मीच विचार करते ना, मला आठवतच नाही की हे 1.5 वर्ष कसं निघून गेलं, आणि आम्ही आज आमच्या या जर्नीपर्यंत पोहोचलोय. आपण मगापासून एका व्यक्तीबद्दल बोलतो, आणि मला असं वाटतं जितकी उत्सुकता मला आहे ना तितकीच आता प्रेक्षकांना असणार आहे की नेमका कोण आहे तो. म्हणजे मयुरीच्या आयुष्यात नेमकी कोणती व्यक्ती आली हे सगळ्यांना जाणून घ्यायचंय. मी खरं तर हे कोणालाच सांगितलेलं नाहीये, खूप सिक्रेट आहे. खरं तर माझी एंगेजमेंट सुद्धा झाली आहे, बट स्टील तुलाही आज कळतंय, कारण मी खूप आम्ही लाईक त्याच्या घरचे आई बाबा 2-4 लोक, माझ्या घरचे माझे आई बाबा भाऊ 2-4 लोक, इतकं आम्ही छोटासा असा फॅमिली फंक्शनमध्ये आम्ही आमची एंगेजमेंट केली. आणि ॲक्च्युली तो खूप शाय आहे, त्याच्यामुळे तो कम्फर्टेबल नसतो फार कॅमेरासमोर, त्याच्यामुळे सांगायचंही नव्हतं, आणि आमची काही पर्सनल चॉईसही होता दोघांचा की इतक्यात नको रिव्हील करायला, लग्नानंतर तसंही आपण सांगणारच आहोत, तेव्हाच तेव्हा कळू देत. त्याच्यामुळे मी जेव्हा सांगेल सोशल मीडियावर तेव्हा कळेलच. मला सांग, काय करतो नेमकं तू? त्याचा स्वतःचा बिझनेस आहे, आणि येस, आपल्या इंडस्ट्रीतला नसला ऑन कॅमेरा तरी ऑफ कॅमेरा तो काम करतो,
हे सगळं सांगताना ती इतकी लाजते की मी मयुरीला पहिल्यांदा इतकं शाय बघितलंय. ऍक्च्युली कारण लग्न ही एक अशी गोष्ट आहे ना ग की म्हणजे मी खूप एकतर इमोशनल आहे आणि ऑफकोर्स मुंबईत असते, एकटी राहते, त्याच्यामुळे अजूनही विश्वास बसत नाही की मी लग्न करते आहे. म्हणजे अजूनही मला असं वाटतं की मी खूप लहान आहे जे की मी नाही आहे. त्याच्यामुळे खूप अशा मिश्र भावना आहेत. म्हणजे एक्साइटमेंट तर आहेच, आनंद तर आहेच, पण भीती सुद्धा खूप आहे. तसं बघायचं झालं तर मालिकांमध्ये खूपदा लग्न केलेली आहेत, एकाच माणसासोबत 5-5 वेळा लग्न केलेली आहेत. त्याच्यामुळे मी कशी दिसेल, मला हे ते ती एक्साइटमेंट नाहीये. पण आता ऑफकोर्स एक मोठी जबाबदारी येणार आहे अंगावर आणि एक वेगळंच आयुष्य सुरू होणार आहे. त्याच्यामुळे एक ते दडपण आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ऑफकोर्स एक्साइटमेंट तर असतेच असते. त्याच्यामुळे समजत नाही नेमकं कसं आणि काय व्यक्त व्हायचंय. आम्ही सेटवर जातो ना तेव्हा नेहमी लग्न सिक्वेन्स जेव्हा असतो तेव्हा विचारतो की किती एक्साइटेड आहे आता लग्न होणारे मालिकेत, आता खऱ्या आयुष्यात लग्न करताना किती Exactly. दडपण आलंय. हो, एक्साइटमेंट पेक्षा खरंच अगं दडपण आहे. कारण मालिकांमध्ये माझ्या मागच्या 2-3 मालिकांमध्ये माझं खूप वेगवेगळ्या पद्धतीने लग्न झालेलं आहे. आता मागची जी मालिका होती ती पौराणिक होती, त्याच्यामुळे प्रॉपर एक विधी आणि प्रॉपर ते सगळे रिच्युअल्स आणि खूप जुन्या पद्धतीने जसं देवी देवतांचं लग्न लागायचं तशाच ह्याच्यात आम्ही ते सगळं शूट केलं होतं. त्याच्यामुळे तो एक्सपिरियन्स तर मी जगलेच होते. त्याच्या आधीच्या मालिकेमध्ये सुद्धा असं खूप एक ट्रेडिशनल असेल, एक वेस्टर्न असेल, खूप फंक्शन, मेहंदी फंक्शन, संगीत नाईट वगैरे हे सगळं अनुभवून झालेलं आहे. त्याच्यामुळे ती एक्साइटमेंट खरं सांगायचं तर काहीच नाहीये की कारण ते नटणं, मग मी काय घालणार आहे, मी कशी दिसणार आहे, ह्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त दडपण आता हेच आहे की पुढचं आयुष्य आता खूप छान पद्धतीने जोडीदाराची साथ देऊन निभवायचंय. खूप साऱ्या जबाबदाऱ्या असणार आहे. त्याच्यामुळे तेच सध्या खूप दडपण आहे. मी त्याच गोष्टीचा खूप विचार करत असते. येस, मला असं वाटतं हे दडपण जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत हो, असणारच हो, आहे. हो. पण आता आपण थोडं शॉपिंग कडेही येऊया, कारण की आपल्या ह्या गप्पा सुरूच असणार आहे, पण शॉपिंग करणंही तितकंच गरजेचं आहे. आणि मला सांग, काय विचार केलास, कशा पद्धतीची साडी हवी आहे तुला आता? जसं मी मगाशी म्हणाले होते की मला लग्नानंतर जेजुरी जाणं तर Yes. असतंच असतं. त्याच्यामुळे जेजुरीसाठी मला पिवळ्या रंगाची साडी हवी होती, तर येलो. तर दादा तुम्ही हो. सांगा मला. आता बेस्ट ऑप्शन्स आपल्याकडे काय आहे? आता हे बघा, ही नवीन आली आहे, गडवाल इल्कल आहे, अशी टेम्पल बॉर्डर आहे ना छान, आणि एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे. नॉर्मल इल्कल आहे त्याच्यापेक्षा थोडी वेगळी आहे. भरलेला पदर येणार, इल्कल पल्लू येणार. आता ह्या सगळ्या पैठणीच्या डिझाईन्स आहेत. कॉन्ट्रास्ट मध्ये असणार आहे, भर पदर, छान असा महाराणी पदर येणार, आणि ऑल ओव्हर बुट्टा. आता तुमचं प्रेफरन्स काय? आता तुम्हाला सेल्फ हवे? आता हे खूप ट्रेंडिंग आहे सेल्फ मध्ये. सेल्फ मध्ये सगळे सेल्फचे डिझाईन्स आहेत. हे आपण पैठणीच आहेत सेल्फ मध्ये. ही थोडी कांजीवरम मोठी बॉर्डर सेल्फ मध्ये, ही पैठणी काढ. आता हा थोडा मँगो मध्ये शेड आहे आणि हा एकदम लेमन येलो. येस. ह्या शेड मध्ये काय आहे तुमच्याकडे? ह्या शेड मध्ये लाईक बॉर्डर थोडी वेगळी. हा एक आहे, हे 2 शेड्स आहेत लेमन येलो मध्ये. आता ही एक नवीन बॉर्डर आहे त्याच शेड मध्ये, थोडंसं डार्क येलो, आणि बॉर्डर नवीन आहे, सेल्फ डिझाईन. अजून एक सुंदर साडी बघा, ही चेन्नई सिल्क म्हणतो मी. ओके. एकदम छान अशी नाजूक बॉर्डर, भरी, आणि असा छान भरलेला पदर आहे. अच्छा, पण कॉन्ट्रास्ट मध्ये आहे ना, पिंक. तुम्हाला असं जस्ट एक बघू का मी मिरर मध्ये? नाजूक बॉर्डर हवी असेल, असं वेगळं लुक, पैठणी काठ सोडून, तर फार सुंदर आहे. आणि प्रॉपर लेमन येलो. ओके. आणि ही चंदेरी काही असं सॅटिन सिल्क मध्ये पैठणी काठ आहे. ओके. आणि याचं पदर सुंदर आहे. समजा तुम्हाला फॅब्रिक असं टिपिकल सिल्क सोडून काहीतरी हे सॅटिन फॅब्रिक मध्ये हवे, तर हे पण नवीन कॉन्सेप्ट आहे. ओके. मला ही दाखवा ना, सेल्फ मध्ये ग्रीन बॉर्डर.
दिसताना हा बघा, हा एक कॉम्बिनेशन ब्ल्यू कॉन्ट्रास्ट नाही, ही छान आहे. ही छान आहे. ही आणि त्याच्यात एक दोन- सेल्फ मध्ये ती एक काढली होती ना बाजूला, हा ती एक दाखवाल मला. तर ही आवडली पण. मला सांग, आता जेजुरीला जायची ही शॉपिंग आता तू करते, मग लग्नाची शॉपिंग झाली आणि कधीपासून करतेस ही शॉपिंग? झाले 4 महिने झाले, माझी सगळी तयारी ऑलमोस्ट झालेली आहे. आता फक्त ही एक साडी बॅलन्स होती जी मी आज घ्यायला आली आहे, आणि ही साडी झाली की आय एम फुल्ली डन. मला सांग, लग्नासाठी काय विचार केलायस? म्हणजे कशा असं हम्म. असतं ना, प्रत्येक मुलगी एक लग्नाचा लुक ही ही एक जगत असते की मला हे लग्नात हे करायचंय ते करायचंय. कशा पद्धतीने ठरवलं की मला अशा पद्धतीने लग्न करायचंय आणि हे मी म्हणजे असं ही साडी असेल माझी, हे कलर कॉम्बिनेशन असेल, हे कसं ठरवलंयस का? लग्न तर आधीच ठरलं होतं की खूप साधं सोपं आणि सिम्पल मॅरेज करायचं आहे. खूप असा गाजावाजा किंवा खूप गर्दी केली आहे असं मुळातच नको होतं, कारण मला ना शांतता आणि पीस खूप महत्त्वाचं आहे. कारण आमच्या दोघांचं म्युच्युअली ठरलं होतं की दोघंही नवीन आयुष्यात पदार्पण करतोय, तर ते क्षण आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आम्हाला तो प्रत्येक क्षण जगायचा आहे, त्याच्यामुळे आमचा सगळ्यात जास्त फोकस तिकडेच होता. त्याच्यामुळे खूप सिम्पल असं आणि खूप सोबर असं लग्न करणार आहे मी. आणि जसं तू म्हणालीस, ऑलमोस्ट माझी सगळी तयारी झाली आहे. आणि पुण्यात माझी एक मैत्रीण आहे स्वप्ना, तिचा स्वतःचा स्टुडिओसुद्धा आहे, आणि ती माझी खूप खूप खास मैत्रीण आहे. कारण प्रत्येक फंक्शनला किंवा काहीही असेल तेव्हा एक फोन केला की दुसऱ्या दिवशी मला जे हवंय ते सगळं रेडी असतं. वा, तर माझ्या लग्नाची पूर्ण जबाबदारी तिने घेतलेली आहे आणि मी सगळं तिच्यावर सोडलेलं आहे. त्याच्यामुळे ती स्वतः कस्टमाइज करते माझ्यासाठी एक स्पेशल साडी. तर लेट्स सी. खरं तर मला असं वाटतं ना की मयुरीच्या लग्नासाठी सगळेच जण खूप एक्सायटेड असतील, कारण की असं होतं ना की मयुरीचं लग्न म्हणजे सगळ्यांना वाटेल की खूप धूमधाम मध्ये असणार आहे, पण मलाच खरं ऐकून हे खूप शॉक लागला की मयुरी कोर्ट मॅरेज करते. आणि मयुरी घरी कधी सांगितलंस? आणि घरच्यांचा म्हणजे एक असतं ना की घरच्यांची ही इच्छा असते की मुलीचं लग्न मोठं करावं, सो त्यांनी कशा पद्धतीने सपोर्ट केला आणि घरी तुम्ही तुमच्याबद्दल दोघांच्याही घरी कसं सांगितलंय? अगेन मी हेच सांगेल की खूप आधीच ठरलं होतं की खूप सिम्पल सोबर लग्न करायचं आहे. अगदीच कोर्ट मॅरेज असं नाही म्हणता येणार, पण आम्ही रजिस्टर मॅरेज करणार आहोत. त्याच्यामुळे अगेन एक छोटासा फंक्शन असणारच आहे, जिथे खूप जवळचे आणि दोघांचेही फॅमिली मेंबर्स असणार आहेत. आणि दोघंही आम्ही क्लिअर होतो, त्याच्यामुळे ऑफकोर्स घरी थोडंसं कन्व्हिन्स करावं लागलं. पण मी सांगितलं की मला फार खर्च नाही करायचा आहे, तो खर्च मी माझ्या फ्युचरसाठी मी तिकडे इन्व्हेस्ट करेल, किंवा मला ॲनिमल किंवा ह्या सगळ्या गोष्टी आवडतात, तो खर्च मी तिकडे हे करेल, शिफ्ट करेल. त्याच्यामुळे मग घरच्यांनाही विचार पटले आणि मग फार काय असे दोघांनाही फार मेहनत नाही घ्यावी लागली खरं तर. त्याच्यामुळे आम्ही व्यवस्थित समजवल्यावर तेही ॲग्री झाले. तोही प्राणीप्रेमी आहे? हो, पण माझ्या एवढा नाही. चला, आता आपण पुन्हा एकदा शॉपिंग करूया, कारण मला असं वाटतं की ते खूप वेळ थांबलेत आणि त्याने खूप साड्या आता काढून ठेवल्यात अशा. येस. माझी शॉपिंग झालेली आहे, मला ही बघता क्षणी आवडलेली आहे साडी. म्हणजे मी मयुरीला ओळखते आणि मला आज कळालंय की मयुरी शॉपिंग करण्यात इतकी चोख आहे की तिने एक असं बोलतो ना पहिल्याच पसंतीत ती साडी घेऊन टाकली, म्हणजे हो. तिला आवडली. आणि मगासपासून खूप साड्या बघतो आम्ही आणि तरीही ती हीच साडी मला आवडली, हीच साडी मला आवडली हेच सांगते. मला असं वाटतं लग्नाची सगळी शॉपिंग अशाच पद्धतीने झाली. हो 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 हो. इतक्या पटपट झाली. हो, म्हणजे फक्त लग्नाच्या साडीचं टेन्शन होतं, कारण आम्ही ती साडी विकत घेत नाही आहोत. माझी मैत्रीण ती बनवतीये स्पेशली वाह. माझ्यासाठी, त्याच्यामुळे ऑफकोर्स तिची मेहनत आहे. त्याच्यामुळे त्या साडीचं काम अजूनही चालू आहे. पण बाकीच्या साड्या म्हणजे ऑलमोस्ट माझ्या बॅग रेडी आहेत.
पण मला सांग की लग्न जेव्हा आपण करतो ना तेव्हा खूप मोठा डिसिजन असतो आपल्या आयुष्यातला. मयुरीने कधी ठरवलं की याच व्यक्तीसोबत आता आपण लग्न करायचं? आणि काय असे होते ना की काही गुण असतात जे आपल्याला आपलेसे वाटतात, ते कोणते गुण होते? खरं तर सांगायला मला प्रचंड आवडेल. माझा जो पार्टनर आहे तो इतका सपोर्टिव्ह आहे, इतका सपोर्टिव्ह आहे. तो मला प्रत्येक गोष्टीत मोटिवेट करत असतो आणि प्रत्येक क्षणी तो असा ओरडून ओरडून सांगत असतो मला, तू हे कर, तू ते कर, तू ते कर. आज सुट्टी आहे, दिवस वाया घालवू नको, मग तू हे शिक, तू ते शिक. आणि ही जी त्याची क्वालिटी आहे ना, ती मला प्रचंड आवडते. कारण प्रत्येक कामात, प्रत्येक गोष्टीत तो मला सपोर्ट करत असतो. माझी तेवढ्याच पद्धतीने तो काळजी घेत असतो, मला जपत असतो. त्याच्यामुळे अशी एकही गोष्ट नाही आहे की मी बोलू शकते की अच्छा हे कमी आहे, ते कमी आहे. म्हणजे इनफॅक्ट मी एक असतं ना, शूट चालू असतं तेव्हा मी 12-12 तास, 24-24 तास शूट करू शकते. पण ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी मला इतकं घरात निवांत बसायला आवडतं. म्हणजे मला काही करायचं नाही, मला फक्त लोळायचंय, वेल्ले बसून राहायचंय, दॅट्स इट. पण तो मला इतका मोटिवेट करत असतो की हा दिवस सुद्धा वाया नाही घालवायचा आहे, हा कुठेतरी इन्व्हेस्ट कर, काहीतरी शिक, काहीतरी कर. आणि हीच गोष्ट आहे जी मला माझ्या पार्टनरची प्रचंड आवडते. खूप सपोर्टिव्ह आहे. नक्कीच, म्हणजे खूप छान आहे आणि आम्ही सगळेच त्याला पाहण्यासाठी खूप उत्सुक आहोत. पण मला सांग की घरी कधी सांगितलं की आता तुम्ही ठरवलं की लग्न करताय, पण घरी कोणाच्या आधी सांगितलं आणि कशा पद्धतीने दोघांच्या घरी सांगितलं? दोघांचं ठरलं होतं की सुरुवातीच्या काळात एकमेकांना जाणून घेऊयात. आपल्यालाच एक कॉन्फिडन्स आला की आपण आपलं आयुष्य ह्या व्यक्तीसोबत घालवू शकतो, मी तयार आहे, ही मनाची तयारी दोघांची ही झाली की त्या क्षणी आपण घरी सांगून टाकूया. हो. आणि आम्ही एक सुरुवातीला 1 वर्ष वगैरे एकमेकांना जाणून घेतलं. एकमेकांसोबत आम्ही बोलायचो आणि जेव्हा आमचं ठरलं की हो आता मी तयार आहे, माझं आयुष्य ह्या व्यक्तीसोबत घालवायला मी पूर्णपणे तयार आहे, तेव्हाच त्याने त्याच्या घरी आणि मी माझ्या घरी सांगितलं. मग पुढच्या काही दिवसात बघण्याचा कार्यक्रम, तारीख निघाली, आज साखरपुडा झालाय. मला सांग, बघण्याच्या कार्यक्रमातल्या गमती जमती ऐकायच्यात आणि तेही आपण साडी बघत करूया. मला असं वाटतं ही साडी त्यांची फायनल झाली, Yes, सो yes, yes. एकदा रॅपअप करून मिळेल. आता आम्ही खूप शॉपिंग केली, म्हणजे एकच साडी घेतली पण खूप साड्या पाहिल्यात आणि त्यानंतर दमून मुली बसतातच आणि हो. असं आता आम्ही तेच केलं. आणि मला सांग मेरी, लग्न करायचं ठरलं, सगळं झालं, घरी सांगितलं, साखरपुडा करायचा हे कधी ठरलं? आणि मला हे कळालंय की तू खूप कमी जणांमध्ये साखरपुडा केला. हे हो, का हो, असं हो. केलं? म्हणजे आम्हाला असं वाटलेलं की करशील, भले आम्हाला लेट कळेल पण सोशल मीडिया मार्फत तरी कळेल, पण तेही कळालं नाहीये. लपवून वगैरे ठेवायचं खरं तर असं काहीच ठरलेलं नव्हतं. अ, पण खूप अचानक सगळ्या गोष्टी घडल्या. म्हणजे अगदीच असं काही प्री प्लॅन्ड असं काही नव्हतं की पुढच्या 2 महिन्यात किंवा 4 महिन्यात साखरपुडा करायचा आहे किंवा काय. घरी एकमेकांच्या सांगितलं आणि घरीच बसल्या बसल्या ठरलं की नोव्हेंबरमध्ये आम्ही पुण्याला येतोय घरी. तर आपण एक काम करूयात, नोव्हेंबरला येतोय तर तेव्हाच साखरपुडा उरकून टाकूयात. आणि मी अशी होते की 8 दिवस आहेत माझ्याकडे आणि त्या 8 दिवसात साखरपुड्याची मला सगळी तयारी करायची. म्हणजे म्हणजे काहीच तयारी झालेली नव्हती. ते साडी घेणं, मग ब्लाऊज शिवणं, मग ती ज्वेलरी झाली, मग हिल्स, बाकीच्याही गोष्टी असतात, बाकीचीही तयारी असते. म्हणजे मला माहिती आहे मी 8 दिवसात सगळं कसं जुळवून आणलं. तर हे खूप घाई गडबडीत सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्याच्यामुळेच अगदीच स्मॉल असा इव्हेंट आम्ही केला. त्याचे आई-बाबा आणि त्याच्याकडचे अगदीच त्याच्या जवळचे काही लोक होती आणि माझी फॅमिली आणि अगदीच फॅमिलीमध्ये एक छोटासा सोवर असा फंक्शन आम्ही केला आणि साखरपुडा उरकला. दोघांच्याही घरी सांगितल्या लगेच होकार आला? हो, सिंपल आहे, असं काहीच घरचे ड्रामॅटिक ओळखत होते? घडलेलं नाही, नाहीये. म्हणजे घरचे ओळखत होते त्याला? नाही, ओळखत नव्हते ऑफकोर्स. मला विचारलं कोण आहे, काय आहे. फोनवर त्यांचं बोलणं झालं, ऑफकोर्स भेटणंही झालं. आणि आई-बाबांना माहिती होतं की 10 वर्ष झाले मी एकटी राहतेय मुंबईत. त्याच्यामुळे त्यांना तो विश्वास होताच की तिने जर एखादा मुलगा निवडलाय तिच्यासाठी, तिचा लाईफ पार्टनर म्हणून, तर डेफिनेटली तो चांगलाच असणार आहे. आणि जेव्हा ते त्याला भेटले
ज्या काही गोष्टी एकमेकांशी बोलणं असेल, सगळ्या गोष्टी त्यांच्या बोलून झाल्या. त्याच्यानंतर मग घरचे होते की हा मुलगा चांगला आहे, आमची काहीच हरकत नाहीये. वा. आणि सेम रिस्पॉन्स त्याच्या घरूनही होता. घरच्यांना अगदीच मी पहिल्या भेटीतच आवडले. त्याच्यामुळे हो, खूप असं काही ड्रॅमॅटिक असं काहीही घडलेलं नाहीये. येस, मला सांग की बघण्याचा कार्यक्रम, मगाशी आपण तिथेच थांबलो होतो की बघण्याचा कार्यक्रम झाला, त्याच्या गमती जमती ऐकायच्यात. कारण की बघण्याचा कार्यक्रम हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील एक वेगळा कार्यक्रम असतो. तेव्हा खूप नर्वसनेस असतं, शायनेस असतं. तू कसं हे सगळं हँडल केलं आणि कशा पद्धतीने तो पार पडला? मला आजही हसायला येतं, कारण गोष्टी इतक्या पटकन घडल्या की मला काहीच प्रिपेअर स्वतःला करायला वेळच नाही मिळाला. जसं मी एंगेजमेंटचं म्हणाले की बसलो होतो, घरचे आम्ही बसलो होतो आणि ऑल ऑफ सडन असं झालं की आपण जाऊयात. अच्छा, जातोय तर मग एंगेजमेंटच करूयात. म्हणजे एक सुपारी फोडूयात आणि एंगेजमेंट उरकूनच घेऊयात, मग नंतर मग लग्नाची तारीख काढायला आपण मोकळे. आणि मी खूप अशी होते की एंगेजमेंट पण आहे, बघण्याचा पण कार्यक्रम आहे, मग मी आता काय करायचंय? आता मी स्वतःला त्याच्यासाठी तयार करू की माझं सगळं शॉपिंग राहिलंय, मी तिकडे फोकस करू? तिथून सगळी सुरुवात होती आणि इतकी गडबड होती की मला तर काही आठवतही नाहीये की म्हणजे सुरुवात कशी झाली, एंगेजमेंट झाली. मी कम्प्लिटली ब्लँक होते, कारण एक्साइटमेंट तर असतेच, पण एक्साइटमेंट प्लस एक ते दडपण पण होतं आणि मी खूप ब्लँक होते. कारण शूटमध्ये ॲक्च्युली आपण जे आम्ही करतो ना, आम्हाला स्क्रिप्ट दिली जाते, आम्हाला ते परफॉर्म करायचं असतं, पण खऱ्या आयुष्यातल्या ह्या गोष्टी एक्साइटमेंट प्लस खूप 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 दडपण अशा असतात. येस, पण मला सांग ना की आता हे सगळ्या गोष्टी घडत असताना मालिका सुरू होती की मालिका संपल्यावरच या सगळ्या गोष्टी घडल्यात? सुरुवात मालिका सुरू झाल्यावर होती. मी आज सांगतेय. सुरुवात तशी झाली, पण आता आम्ही तेच म्हणालो की मयुरी, एक मालिका संपल्यावर मयुरी आता नेमका नवीन प्रोजेक्ट काय घेऊन येईल. आम्ही सगळे वाट पाहत होतो, पण मला असं वाटतं ब्रेक हा लग्नासाठीच होता. येस 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 त्याच्यासाठी. प्रोजेक्टसाठी विचारणा झाली होती अनेक. हो, मधल्या काळामध्ये बरेचसे प्रोजेक्ट आले, पण मी थांबले ह्याच गोष्टीसाठी होते, कारण लग्न ही एक अशी गोष्ट आहे ना, म्हणजे मुलीचं पूर्ण आयुष्यच बदलतं आणि मला ना तिथे कॉम्प्रोमाइज नाही करायचंय. म्हणजे शूट करतोय, मग 2 दिवस सुट्टी घ्या, 3 दिवस सुट्टी घ्या, जा तुम्ही तुमचे फंक्शन करा आणि परत या. मला ते नको होतं आणि मी क्लिअर होते आधीपासून. आणि बॅक टू बॅक कामही चालूच आहे, त्याच्यामुळे हा ब्रेक मला सुद्धा गरजेचा होता. आणि माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार आहे, त्याच्यामुळे मला पूर्णपणे ते सगळं एन्जॉय करायचंय. त्या सगळ्या मेमरीज आयुष्यभरासाठी आपल्याकडे असतात, तर त्या मला सगळ्या जगायच्या आहेत. त्याच्यामुळे मी खूप ठरवून हा ब्रेक घेतला. आणि खरंच आम्हाला खूप आवडतं, म्हणजे मला आता आवडतंय की तू हे सगळं एन्जॉय करते खूप. कारण आता मी साडी घेताना तुला पाहिलं, बोलताना पाहते. मी पहिल्यांदा मयुरीला इतकं लाजताना पाहिलंय. आम्ही इतके इंटरव्ह्यू केलेत, पण पहिल्यांदा तिला इतकं लाजताना पाहिलंय. मला असं वाटतं आता जी साडी आली आहे तिला आपण रॅप करून बघूयात आणि ती कशी दिसते हे लगेच कळेलच. येस येस. मयूर, तू शॉपिंग साठी इतकी एक्साइटेड आहे, मला सांग तुझा होणारा नवरा देखील शॉपिंगच्या बाबतीत असाच आहे? नाही ना, एकतर मुलींचं कसं असतं, आपण घ्यायला जातो एक गोष्ट, घेऊन येतो एकतर 4 गोष्टी, बरोबर? येस. त्यात ती एक गोष्ट घेण्यासाठी आपण 100 दुकानं फिरतो. अगं पण तो इतका, म्हणजे त्याचं सगळं प्लॅनिंग इतकं हे असतं, म्हणजे तो त्याला जे घ्यायचं आहे ना, तो जाणार एका दुकानात, त्याची वेळ ठरलेली असते, माझ्याकडे अर्धा तास आहे, मला ही गोष्ट घ्यायची आहे. तो जातो, अर्ध्या तासात त्याला जे हवंय तेच घेणार, 4 गोष्टी बघणारही नाही, ती गोष्ट घेऊन दुकानाबाहेर लगेच. म्हणजे या गोष्टीहून मला असं वाटतंय की वाद होत असतील. वाद होता तसं नाही. पण छोटी मोठी भांडणं होतात. हो, म्हणजे मला असं होतं की हो, मला एक गोष्ट घ्यायची, पण त्याच्या आधी मुलींची सवय असते ना, हो. आपण 10 दुकानं फिरतो आणि प्रत्येक मुलगी फिरते, त्याच्यामुळे मग मी का नको फिरू? पण त्याच्यासोबत शॉपिंगला गेलीस? हो, मी गेले त्याच्यासोबत शॉपिंगला आणि माझा पर्सनली एक्सपिरियन्स असा आहे की एक गोष्ट घेण्यासाठी जिथे मी 10 दुकानं फिरते, 10 तास घालवते, त्याच्यासोबत मी जेव्हा जेव्हा शॉपिंगला गेले आहे ना,
मी 15व्या मिनिटाला ती गोष्ट घेऊन दुकानाच्या बाहेर असते. आणि मला असं वाटतं तीच सवय लागली म्हणून आज तिने आल्यावर लगेच साडी सिलेक्ट केली. ऍक्च्युली ना माझं ठरलेलं होतं की मला काय हवंय, कसं घ्यायचंय. आणि आता दादांनी ज्या काही सगळ्या साड्या दाखवल्या त्याच्यात माझी नजर गेलीच होती की अच्छा ही ती साडी आहे जी मला हवी होती. त्याच्यामुळेच मग माझं झालं की आता वेळ नको वाया घालवायला, मला जी हवी होती साडी ती मला मिळाली आहे. पण मलाही इकडच्या साड्या खूप आवडल्या. म्हणजे हा. हरिओम हे असं कलेक्शन आहे तिथे वेगवेगळ्या व्हरायटीजच्या साड्याच आहेत. हो. तू इतक्या साड्या पाहिल्या, तुला असं प्रत्येक साडी वेगळी आहे आणि खूप छान आहे. तुलाही खूप साड्या आवडतच होते इथे. हो. सो तू पण सांग की म्हणजे मला असं वाटतं की हे तर अपील झालंच पाहिजे. Yes, जर yes. कोणाला साड्या घ्यायच्या असतील तर डेफिनेटली कारण खूप सुंदर कलेक्शन आहे. म्हणजे आता येल्लो मध्येच बघ ना, तुम्हाला किती अशा व्हरायटी दाखवल्यात, तरी सुद्धा कमीच दाखवलेल्या आहेत. कारण मी त्यांना स्पेसिफिक सांगितलं होतं की मला सेल्फ ऑरेंज मध्ये जायचं आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये इफ काही असेल कॉन्ट्रास्ट कलेक्शन काही युनिक तरच दाखवा, अदरवाईज मला सगळं सेल्फ कलेक्शन दाखवा. आणि दादांकडचं कलेक्शन खरंच खूप सुंदर आहे. आणि जसं मी म्हणाले होते की माझ्या डोक्यात होती तीच साडी मला आल्या आल्या दिसली, त्याच्यामुळे खरं तर माझं शॉपिंग लवकर झालं. पण मलाही खूप आवडली आणि मला असं वाटतं हो. प्रेक्षकांना एकदा तू पूर्ण तुझा हा लुक दाखव. येस. ती साडी चलती है गाडी निकलता है. असं उखाणा ऍक्च्युली मला हसायला येतं खूप. उखाणा म्हटलं की असं म्हणजे एकदम मला खरंच मी खरं बोलते ना, मला मग सुसरी बोलतं मी मयुरीला बघते, मयुरी इतकी लाजते पहिल्यांदा तुला असं बघते. खरंच एकतर ना सेटवर सगळे मला निर्लज्ज बोलायचे. अजिबात लाजणं नाही, काही नाही. एखादा सीन असेल, सीनची रिक्वायरमेंट आहे की आता मुलीने लाजायचंय, हे करायचंय, मी माझं करते आणि डिरेक्टर लिटरली बोलायचे की निर्लज्ज वाटतीयस, लाज लाज चेहऱ्यावर दिसू दे, तू लाजतीयस. आणि आता ऍक्च्युली मला कळतंय की हा जो काही फेज असतो ना, खरंच म्हणजे वेगळंच फिलिंग आहे. येस, पण मला आता हे सांग की आता सेटचा विषय निघाला, सेटवर तरी कोणाला ही माहिती आहे? कोणालाच नाही. मला असं वाटतं आता मयुरीकडनं शिकावं की एखादी गोष्ट सिक्रेट कशी ठेवावी. हो, एकतर हा माझ्यासाठी टास्क होता. कारण मी ऍज अ पर्सन मी असे की माझ्या पोटात ना काही राहतच नाही. मला काही सांगायचं असेल, माझी बेस्टी असेल, मी तिला जाऊन सांगणार. अजून कोणी असेल मी सांगणार. मलाच विश्वास बसत नाहीये की मी इतक्या दिवस ही गोष्ट कशी सिक्रेट ठेवली. येस, पण मला असं वाटतं आता मला सांगून टाक की कोण आहे तो आणि काय करतो तो नेमकं. स्वप्नील नाव आहे त्याचं. ओके, राहायला ठाण्यातच असतो. सो मी आता ठाणेकर होणार आहे. ठाणेकर होणार आहे, पण आता तो काय करतो? म्हणजे मगाशी तू म्हणालेस की तू ऑफ कॅमेरा असतो, सो डिरेक्शन टीम मध्ये असतो? नो. त्याचा स्वतःचा बिझनेस आहे आणि ऑफ कॅमेरा आमचं प्रोडक्शन हाऊस सुद्धा आहे. वा, सो आता त्याने एक फिल्म प्रोड्यूस केली होती, तर आता ही जर्नी सुरू झाली आहे. मला हे सगळं ऐकून खूप छान वाटतं आणि खरं तर हे छान वाटतं की मयुरीला आम्ही इतक्या वर्षापासून ओळखतो आणि मयुरी फायनली लग्न करते. आम्ही नेहमीच सगळेजण विचारायचो की मयुरी लग्न कधी करते. मयुरीने याचं उत्तर अखेर दिलंय. भले ते गपचूप लपून छपून जे सगळं म्हणतो तसंच दिलंय, पण दिलंय. सो मला असं वाटतं की इतका छान तुझा हा प्रवास आहे, त्या प्रवासाबद्दल आपण प्रत्येक वेळी बोलत राहूच. Yes, पण yes. एक उखाणं असतं आणि त्या उखाणाशिवाय काहीच पूर्ण होत नाही. सो सुरुवात आता इथूनच करूयात. प्रॅक्टिस झाली पाहिजे ना. अगं मला खरंच उखाणा चला काय आपण घेणार गुगल होतं? करूयात. काय घेणार? भाजीत भाजी मेथी. हे मुलं करतात माहितीये, भाजीत भाजी मेथीची. हंड्यावर हंडे साथ. अरे नाही, मला नाहीच आठवत आहे. कम्प्लिटली ब्लँक आहे. ते नेहमी असतं ना सेटवर, स्क्रिप्ट मध्ये येतं, मग ते आपण पाठ करतो आणि बोलतो. मी खूप बॅड आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. एकतर हे शब्दांची जुळवाजुळवी हे म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा टास्क असतो नेहमी.
पण एंगेजमेंट रिंग बघा, मला ही फार आवडली. किती तारीखला झाली होती एंगेजमेंट? 29 नोव्हेंबर. नोव्हेंबरला झाली आणि फेब मध्ये लग्न करताय. येस. सो मला असं वाटतं थोड्याच दिवसात हे सगळं रिव्हील होणार आहे आणि आम्ही खूप एक्साइटेड आहोत की तुझे सगळे या फोटोज रिंगची आणि पण ऍक्च्युली स्टोरी आहे. वा, ती स्टोरी आता ऐकावीच लागेल. जसं मी म्हणाले की खूप घाई गडबडीत सगळ्या गोष्टी घडल्या आणि आमचं ठरलं होतं की आता 8 दिवस राहिलेत, सगळीच तयारी करायची आहे. 1 दिवस गेले, मी साडीचं शॉपिंग केलं, त्याच दिवशी ब्लाऊज स्टिचिंगला टाकलं माझ्याच मैत्रिणीकडे. तिला मी सांगितलं मला 2 दिवसात ब्लाऊज हवे, बाकी सगळं तू बघ. त्यामध्ये 1 दिवस काढून आम्ही शॉपिंगला गेलो. दोघांच्या अंगठ्या घ्यायच्या होत्या आणि दुकानात जस्ट गेलो, अंगठ्या बघितल्या, त्यात होतं की कुठली आहे, काय काय, ही फिटिंगमध्ये आहे व्यवस्थित, ही आवडली, ती आवडली आहे. जस्ट आम्ही तिकडे गेलो, आम्हाला जी आवडली ती आम्ही लिटरली उचललेली आहे. एकाच दुकानात जाऊन तिथल्या तिथेच जागेवर अंगठी घेतलेली आहे. आणि फक्त माझ्या पार्टनरमुळे, कारण ऍज युजल मी असते तर मी 10 दुकानं फिरली असते. पण आता मी खूप एक्साइटेड आहे स्वप्नीलला भेटायला आणि मला असं वाटतं की लवकरच लग्नात आपण भेटूयात. आणि हे सगळंच मी त्यालाही विचारणार आहे. मला असं वाटतं या नात्यात हट्टी तू आहेस. भांडतेस त्याच्याशी? का रोज असं होतं ना की एकदा नातं सुरू झालं थोडे दिवस चांगलं असतं आणि नंतर नाही, छोटे मोठे वाद होतात जे मजेशीरही असतात. ऍक्च्युली तो मला इतका हसवत असतो आणि त्याचा एक कॉमेडी टायमिंग किंवा त्याचे जे वन लाईनर असतात ना, ते इतके फनी त्याला सुचतात आणि तो इतकं लगेच असं काहीतरी बोलतो ना की म्हणजे माझं असं ठरलेलं असतं की नाही आज मला भांडायचंय, असंच क्रेविंग होतंय, मला आज भांडायचंय, मला भांडण्याचं क्रेविंग होतात. पण सॉरी तरीही तोच म्हणतो. हो, पण मला तो भांडूच देत नाही, हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे सॉरी बोलण्याचा प्रश्नच येत नाही, कारण मी भांडायला जाते, मी 2 डायलॉग बोलते की तो असं काहीतरी बोलतो की मी विसरते, अरे मी चिडले आहे आणि मी हसायला लागते. त्याच्यामुळे तोही सॉरी बोलत नाही आणि प्रश्नच येत नाही. सो मला असं वाटतं हे सगळं खूप छान झालं आणि आजची शॉपिंग, गप्पा हे सगळं खूप छान पद्धतीने जुळून आलंय. सो थँक्यू सो मच, तू वेळ काढून आली. पण उखाणा राहिलाय, आपण Yes. गुगल करून काय होईना, हा. पण तो उखाणा बोलून दाखवूया. बोलूयात, चालेल. सो उखाणा आता तयार केलंय. तुम्ही काही BTS बघितले असतील. सो आता हे उखाणा तयार झाल्यावर आता होऊन Actually, जाऊ मी दे. खरंच खूप शाय फील करते. पहिल्यांदा उखाणा घेते की साखरपुड्यात घेतला होतास. नाही, एक तर कोणाच्या लक्षात नव्हतं आणि मी अशी होते की बरं झालं कोणाच्या लक्षात नाहीये. सुटलो. पण असं असतं ना, पाठ करून जातात. तू केलेले काही? नाही, मी काहीच तयारी केली नव्हती. मी सेटिंग करून ठेवली होती. माझ्या मैत्रिणीला मी सांगितलं होतं जर कोणी बोललंच तर पटकन फोन घेऊन रेडी राहा. येस, पण आता मला असं वाटतं ही सुरुवात आहे. सो पहिला उखाणा घेऊयात आणि सुरुवात करूयात. येस, सॉरी. नव्या नव्या आयुष्याची नवी नवी गाणी. स्वप्नील माझा राजा, मी त्याची राणी. वा. सो आता हे राजा राणीचा हा जो खेळ आहे तो लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. आणि थँक्यू सो मच तू आलीस म्हणून. लगेच होकार दिलास आणि आलीस, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि आता भेटतच राहू. येस येस, डेफिनेटली. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.